भारताचा नकाशा काहीसा असा दिसत होता. तर इंग्रज जेव्हा भारतावरती राज्य करत होते तेव्हा काही भागावरती ते स्वतः राज्य करायचे आणि काही भागावरती स्थानिक राजे होते जे राज्य करत होते, पण कर वगैरे इंग्रज घेत होते आणि बाकीच्या फॉरेन पॉलिसीज वगैरे इंग्रज सांभाळत होते. यांना प्रिन्सली स्टेट असं म्हणलं जायचं. त्यावेळी असे 565 प्रिन्सली स्टेट होते आणि ज्यावेळी भारत स्वातंत्र्य होणार होता त्यावेळी भारताची विभागणी होणार होती पाकिस्तान भारत या दोन देशांमध्ये. तेव्हा या प्रिन्सली स्टेट्सच्या समोर असा प्रस्ताव ठेवण्यात आला, तुम्ही एकतर पाकिस्तानचा भाग व्हा किंवा भारताचा भाग व्हा किंवा तुम्ही एक स्वतंत्र तुमचं राज्य म्हणून तुम्ही चालवू शकता. आणि आजच्या भारतातील बऱ्यापैकी सर्व राजांनी ते इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन साइन केलं होतं. फक्त 3 असे राज्य होते, जुनागड, जम्मू काश्मीर आणि हैदराबाद, जिथं हे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन साइन केलं नव्हतं. जुनागडचा राजा मुस्लिम होता, पण हिंदू लोकसंख्या जुनागडमध्ये जास्त होती. तरीही जुनागडच्या राजांना सांगितलं की आम्ही पाकिस्तानमध्ये जॉईन होणार आहे. तर आधीच धर्माच्या आधारावरती देशाची विभागणी होत होती. त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरूंना हे मान्य नव्हतं की जुनागड पाकिस्तानचा भाग होईल. त्यामुळे भारतानं जुनागडवरती मिलिटरीचा कंट्रोल मिळवला आणि त्यानंतर जुनागडमध्ये इलेक्शन झाली की कोणत्या देशामध्ये तुम्ही सामील होणार आहात. तर 99% लोकांनी आम्ही भारताचा भाग होणार आहे म्हणून जुनागडमध्ये मतदान दिलं आणि जुनागड भारताचा भाग झाला. अशाच पद्धतीनं हैदराबादचं जे संस्थान होतं ते त्यावेळेचं सगळ्यात मोठं संस्थान होतं आणि हैदराबादच्या निजामानं सांगितलं की आम्ही ना भारताचा भाग होणार आहे ना आम्ही पाकिस्तानचा भाग होणार आहे. आम्हाला 1 वर्षाची मुभा द्या, आम्ही ठरवतो की आम्ही कोणाचा भाग होणार आहे. आणि त्या 1 वर्षभरामध्ये हैदराबादच्या निजामांनी पाकिस्तान सोबत बोलणी सुरू केलीत की आम्ही पाकिस्तानचा भाग होऊ. पण भारताच्या मधोमध असे एक राज्य जे पाकिस्तान असेल हे सिक्युरिटी डिफेन्स दृष्ट्या भारताला योग्य नव्हतं. त्यामुळे त्यावेळी ऑपरेशन पोलो करण्यात आलं. सरदार वल्लभभाई पटेल यांनी मिलिटरी पाठवली, हैदराबादवरती आक्रमण करण्यात आलं आणि 4च दिवसामध्ये हैदराबादच्या निजामांची जी सेना होती रजाकार त्यांना हरवण्यात आलं आणि हैदराबाद हा भारताचा भाग झाला.